भाजप आमदार रणजितसिंह मोहिते पाटील आता मातोश्रीवर पोहोचलेत। रणजितसिंह मोहिते पाटलांनी आता उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे। भाजपमध्ये कारवाईची शक्यता असताना ठाकरेंच्या भेटीला दाखल झाल्याची देखील चर्चा रंगते आहे। भाजप आमदार रणजितसिंह मोहिते पाटील आता मातोश्रीवर दाखल झाल्यात। उद्धव ठाकरे यांची यावेळी भेट घेण्यात आली आहे। भाजपमध्ये कारवाई करण्याची शक्यता वर्तवली जात असताना त्याच पार्श्वभूमीवर आता उद्धव ठाकरेंची भेट घेण्यात आली आहे। त्यामुळे या भेटीनंतर आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आहे। रणजितसिंह मोहिते पाटील यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली, त्यामुळे आगामी काळात आता रणजितसिंह मोहिते पाटील यांची राजकीय वाटचाल नेमकी काय असते या संदर्भात देखील आता चर्चा रंगलेली आहे। रणजितसिंह मोहिते पाटील यांनी उद्धव ठाकरेंची आता भेट घेतलेली आहे। मातोश्रीवर जात ही भेट झालेली आहे। भाजपमध्ये कारवाई केली जाईल अशी चर्चा सुरू होती। भाजपमध्ये कारवाईची शक्यता वर्तवण्यात येत असताना आता त्याच पार्श्वभूमीवर या भेटीला आता एक वेगळं महत्त्व आलंय। रणजितसिंह मोहिते पाटील आणि उद्धव ठाकरे यांची आता मातोश्री या निवासस्थानी भेट झालेली आहे। या भेटीमध्ये नेमक्या काय घडामोडी घडल्यात, या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे पाहणं महत्त्वाचं। भेटीनंतर आगामी काळात राजकीय नेमकी भूमिका रणजितसिंह मोहिते पाटील यांची काय असते ही याबद्दलची मात्र उत्कंठा शिगेला पोहोचलेली आहे। रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर कारवाईची शक्यता वर्तवण्यात आली होती। भाजपमध्ये कारवाई होणार अशा प्रकारची चर्चा दबक्या आवाजात सुरू होती आणि त्याच दरम्यान आता या भेटीला एक वेगळं महत्त्व आलंय। उद्धव ठाकरे आणि भाजप आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भेट घेतलेली आहे। रणजितसिंह मोहिते पाटील यांनी मातोश्रीवर जात उद्धव ठाकरेंची भेट घेतली, त्यामुळे या भेटीनंतर आता नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र राजकीय वर्तुळात आजच्या या भेटीला एक वेगळं महत्त्व आहे। राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे। भाजप आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे मातोश्रीवर पोहोचले। त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली। एकीकडे आपण पाहतोय ठाकरेंना धक्का बसतोय। कोकणात देखील माजी आमदार राजन साळवी हे ठाकरेंची साथ सोडत भाजपमध्ये जाणार अशा चर्चा सुरू आहेत। आउटगोइंग एकीकडे सुरू आहे, मात्र आता भाजप आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे। त्यामुळे या भेटीमध्ये आता नेमकं काय घडलंय, काही राजकीय भूमिका बदलतात का, आगामी काळात नेमकी राजकीय वाटचाल भाजप आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांची नेमकी काय असते हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र तुर्तास तरी या भेटीनंतर आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे। रणजितसिंह मोहिते पाटील नेमकी काय आता भूमिका घेतात, या भेटीनंतर काय माध्यमांशी संवाद साधतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावरती भाजपच्या माध्यमातून वरिष्ठ नाराज होते, काही कारवाईची शक्यता होती आणि त्याच दरम्यान ही भेट झाली आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी रितेश हातीम आपल्यासोबत जोडलेत। रितेश, रणजितसिंह मोहिते पाटील यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे। या भेटी दरम्यानच्या नेमक्या काय घडामोडी समोर आल्यात, काय या भेटीनंतर नेमका आता राजकीय वाटचाल काय असू शकते? नक्कीच आपण पाहिलं, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी लोकसभा आणि विधानसभेमध्ये पक्षाविरुद्ध काम केलं अशी तक्रार भाजपच्या नेत्यांकडून आहे, जी वरिष्ठांना देण्यात आली होती आणि त्यांच्यावरती कारवाई देखील होण्याची शक्यता आहे ती वर्तवली जात आहे। मात्र त्याआधी आता रणजितसिंह मोहिते पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची जी भेट आहे ती घेतली आहे। आज थोड्या वेळापूर्वी ही जी भेट आहे ती मातोश्रीवरती जी भेट झाली, जवळपास 1 ते 1.5 तास यांची उद्धव ठाकरेंवर चर्चा देखील झाली। कदाचित त्यांच्याकडून दुसरा पर्याय म्हणून उद्धव ठाकरे यांच्या पक्षात जाण्याची शक्यता ही वर्तवली जात आहे। महत्वाचं म्हणजे पाहिलं, त्यांच्यावरती जी कारवाईची टांगती तलवार असताना त्याआधीच त्यांनी जी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यामुळे आता आणखी अनेक चर्चांना जे आहे ते उधाण आलं आहे। महत्वाचं म्हणजे आता या भेटीनंतर काय पक्षाकडून त्याच्यावरती कारवाई आहे ती जे शिक्कामोर्तब केलं जाणार काय, आणि जर पक्षाने कारवाई केली तर ते उद्धव ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश करणार का, हे देखील पाहणं मात्र त्या येणाऱ्या दिवसांमध्ये महत्वाचं असणार आहे। नक्कीच रितेश, खरतर रणजितसिंह मोहिते पाटील हे ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार का याबाबतची उत्कंठा आता शिगेला पोहोचले। खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल।